ओपन व्यावसायिक संघ आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. कालच्या रात्रीमध्ये पहिला संघ क्वालिफाय झाला तो म्हणजेच आझाद 11 फिरोजभाई पठाण यांचा संघ कृष्णा सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये संघ खेळला. रणजित फराडे ने अंतिम सामन्यात चांगली बॅटिंग केली. 2 मध्ये 13ची गज असताना 2 मध्ये 12ची गज असताना अमित नाईकने 2 षटकार ठोकले आणि पहिला संघ राहिला या स्पर्धेमधला टॉप 4 मध्ये प्रवेश करणारा फिरोजभाई पठाण यांचा संघ आझाद 11. आज कुठला संघ क्वालिफाय होईल याची नक्की चर्चा होणार आहे. पहिल्या षटकाला केसरी वारली सजोल स्ट्राईकवर पाहिलं तर कृष्णा गवळी मागील सामन्यामध्ये 19 चेंडू आणि 18 चेंडू आणि 37 धावांची खेळी साकारली होती. पहिल्या षटकाला पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. सुनील खर्डे आहे शॉर्ट टर्मिनल चेंडू फील्ड करतायत. शिरवाज चांगली करते. केसरी वारली फिरकीपट्टू आहे. बघा पाहायचा पहिल्या षटक डीपेक्षा कव्हरला खेळाडू आहे. डीप मिड विकेटला खेळाडू तुषार बसवत. डीपमध्ये एका बाजूला भागेश ठाकूर मिड ऑन मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये. पहिल्या चेंडू निर्धाव टाकला गेलाय. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका फसलाय. चेंडू खाली भावीन आणि करणार नाही चुकी. मोठा मासा गोळ लागलाय. कृष्णा गवळी बॅक थोडं आउट. सिल्वरचा शिकार. ऑफ ब्रेक चेंडू होता. जास्त बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु चेंडू फसलाय आणि भावीने चिपलाय झेल. फलंदाज ठरलाय फेल. कृष्णा गवळी बॅक थोडं आउट. गॉन. बघा चांगली सुरुवात म्हणावी लागेल. केसी वारली यांच्या चेहऱ्यावर हलकी स्माइल आली. मोठा विकेट त्यांनी पराभूत केला. एसटी समाजाचा खेळाडू आहे. गुजरात सिल्वासमध्ये जास्त क्रिकेट खेळतो. ऑल इंडिया आयकॉन खेळाडूची जास्त ख्याती लागते. त्याला बॅटर जास्त वेळ घेऊ नका हे आपण दक्षता घ्यायची आहे. 1 मिनिटामध्ये तुमचा खेळाडू खेळपट्टीवर येऊन स्थान घेणं गरजेचं आहे. विशाल निगोट 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलाय. GTCL जेव्हा 2 झाली बडोदरामध्ये खूप मोठी स्पर्धा त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं. कलोल संघासाठी खेळत असताना तो म्हणजेच केसरी वारली या खेळाडूला त्यांनी सुद्धा इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. एक मोठी स्पर्धा होती. तब्बल पहिला बक्षीस क्रमांक 13.5 लाख रुपये होते तिकडे. GTCL गुजरातचा वर्ल्ड कप म्हणून संबोधतात बडोदामध्ये. अमित राणा त्यांच्या पूर्ण टीम त्यांच्या नेतृत्वामध्ये संघ खेळतोय. इलियास पठाण नक्की अनुभवी खेळाडू. इलियास पठाण जेव्हा जेव्हा नाशिक किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात नवीन नवीन खेळाडू नक्की चांगली संधी देत आहेत आणि पालघर तालुक्यामध्ये कित्येक खेळाडू घडवले. तसे इलियास पठाण आपण पाहतोय. अब्बा म्हणजे जास्त संबोधले गेल्या खेळाडूला. निरंजन गज असतील, अनिल बाणे असतील, विशाल खोत, संदीप धोनी असे कित्येक खेळाडू या खेळाडूने घडवलेत पालघरमध्ये. थोडासा बदल करतात केसरी वारली पाहू शकाल. विशाल निगोट डावखरे फलंदाज स्ट्राईकवर. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि परंतु चेंडू निर्धाव आला. बघा डावकर फलंदाज परंतु स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. उजव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू वळवला गेला. अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. लेग ब्रेक चेंडू लिफ्टी बॅटरसाठी टाकला गेला. केसरी वारली दोन्ही बाजूला चेंडू वळवतं ही क्षमता आहे खेळाडूकडे आहे. 3 मध्ये कुठली जाब खर्च केली कडे बाद केला केसरी वारली. अवेद अजून एक हो काय घडलाय. अपील नक्कीच केली परंतु पाहू शकाल पंचाने दर्शवलाय. पाहाला चेंडू परत झाला. लीग बाईचा कॉल. मला असं वाटतं हाताला थोडंसं वरती चेंडू लागलाय का पंच सुद्धा ही चर्चा करतायत. कॉट बिहाइंडसाठी कुठलाही DRS नाहीये ही दक्षता घ्या. डॉट बॉल नक्कीच. केसी वारली अप्रतिम गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल. केसरी वारली या गोलंदाजीने केली. आतापर्यंत 4 मध्ये कुठली धावखाचे केली नाही. 1 गडी बाद केलाय. 2 चेंडू शनिवार बॅटिंग करतो विशाल. बबलू पाटील नॉन स्ट्राईक एनवर आहेत. कुठली धाव त्याच्या बॅट दिली नाही. कुठलाही चेंडू खेळलं नाहीये.
अजून यांना 2 चेंडू पावरप्लेचा पहिला षटक अप्रतिम टाकतायत. 5 षटकांचे सामने, 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. पुढे सजव खेळायचा प्रयत्न होता, पाहू शकाल सरळ बॅटने फटका खेळला, डाऊन द ग्राउंड चेंडू निघून गेला, सहज सीमारेच्या पार आला पहिला चौकार विशाल निगोटच्या बॅटमधून. 4. पाच चेंडू 4 धावाचा फटकावर पहिला चौकार विशालच्या बॅटमधून आलाय. धावाचा फटकावर 4, 1 गडी बाद. पुढे तसा घ्यायचा प्रयत्न, वा 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 वा, काय काय यशस्वी राहिलाय. आणि पाहू शका इलियास पठाण यांच्याकडे खूप मोठं नेतृत्व आहे. ऑफ लेग ब्रेक चेंडू होता, चेंडू बाहेर निघाला. वय वर्ष 58 आहे. 60च्या घरामध्ये गेले इलियास पठाण, परंतु पाहू शकाल काय नजर आहे. सूर्यदेव चेंडू जर केला आणि फलंदाजला पाठवलं माघारी. दुसरा गडी बाद झालाय, पहिला षटक संपला गेला, धावा फटका मात्र 4. काय गोलंदाजी राहिली बघा. पॉवरप्लेचा पहिला षटक एक चौकार नक्कीच झाला, परंतु 2 गडी बाद केलेत. केसी वारली या गोलंदाजाने एसटी समाजाचा खेळाडू आहे. खूप कमी काळामध्ये या खेळाडूची चर्चा झाली आहे. टेनिस क्रिकेट बॉलमध्ये जास्त गुजरातमध्ये तो क्रिकेट खेळतो, परंतु पहिल्यांदा पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये आलाय. हा पाहू शकाल पहिला गडी बाद झाला. तदनंतर हा दुसरा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. तदनंतर अजून एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. तदनंतर हा चौकार पुढे सजवून खेळले होते, खेळाडू तिकडे नव्हते. तदनंतर शेवटच्या चेंडूवर पुढे सजवून खेळायचा प्रयत्न राहिला, चेंडू मागे टाकला गोलंदाजाने. पाहू शकाल एसटी रक्षकांनी कुठलीच चुकी केली नाही आणि एसटीची झाले फलंदाज ते म्हणजेच विशाल निगोट. आता पाहू शकाल ते बाईकची लाईट बंद करायची. बगमॅन जी आली मिड विकेटला, व्हाईट बगमॅन ती कॅमेराच्या बाजूला, ती लाईट बंद करा. हा शुक्रिया भाई साहब, बहुत बहुत धन्यवाद. भावीन आलाय. मागील सामन्यामध्ये अप्रतिम गोली केली होती, 2 षटकामध्ये 14 धावा खर्च केले या गोलंदाज. समोर तेवढाच मोठा फलंदाज आहे बबलू पाटील. पहिला चेंडू रिव्हर्स काढला, गॅप जेवून ट्राबल झालाय, चेंडू सरळ निघून गेला सीमारेच्या पार आलाय बबलू पाटीलच्या बॅटमधून. महामानव चषक चौकार 4. 8 हाताने खेचून मारल्याचा म्हणावा लागेल. चौकार नक्की ठोकला, धावसंख्या पोहोचेल 8 या अंकावर. वेट केला, फटका खेळला, तुषार बसवत आला चेंडू खाली, त्यांच्या हातावर चेंडू बसला. बबलू पाटील डोक्यावर हात ठेवतायत. त्यांना असं वाटलं नव्हतं की तिकडे खेळाडू आहे की काय. जो फटक्यामध्ये जोर जनरेट केला होता त्या फटका सजवता आला नाहीये आणि तुषार बसवतनी कुठलीच चुकी केली नाहीये. पालघर गोठणपूरला बिलॉंग करणारा खेळाडू टिपतो, झेल संपतो. बबलू पाटील सुद्धा खेळ गडी क्रमांक बाद झाला 3रा 8 या अंकावर. जेडीजे आठ धावा 3 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आत संगणक धनंजय भिंताडे बॅटिंग साडेल. काय गोलंदाजी राहिली बघा. पाहू शकेल गुजरातचे गोलंदाज आज महाराष्ट्राची या पार्श्वभूमीवर खूप चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केला, 2 गडी बाद केल्यात. केसी वारली बावींच्या पहिल्या चेंडूवर चौकार पडतो, दुसऱ्या चेंडूवर बबलू पाटीलला माघारी पाठवलं. तुषार बसवत याचा खूप मोठा अभिनय राहिला त्या झेलसाठी. स्क्वेअर लेगला बाईक लाईट बंद करायची. स्क्वेअर लेगला प्लीज अंपायरच्या मागे हा लाईट बंद करा मित्रांनो, धन्यवाद. आलेला रिव्हर्स खेळला राहील पठाण तिकडे आपण गॅप चेंडू ट्रॅव्हल झालाय, उलट्या बॅटने फेकून दिला चेंडूला. 4 धावा चौकार.
फुलटॉस बॉल होता. लोअर फुलटॉस चेंडू पडतो रिव्हर्समध्ये फटका खेळला गेला. 12 धाबा दाखल. बघ 12 धाबा झाला, 3 चौकार, एकही सिंगल आली नाहीये. यावेळेस मागे जाऊन फेकून दिलाय फाईन लेगच्या वरून चेंडू सरळ सीमारेषा पार. महामानव चषक षटकार 6 धाबा. पॉपिंग खूप चांगला उपयोग केला गेला. चेंडू पडण्याचा ओसळी घेणारा होता. 22 हल्ला बोल केला गेला. या षटकामध्ये 2 चौकार, 1 षटकार नक्कीच झाले. तब्बल 14 धाबा खर्च केला. धावसंख्या 2.18 अंकावर. बघा या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 3 मोठे फटके, 1 गडी बाद केलाय. परंतु धनंजय बिदाडे संघनायक मैदानाच्या आतमध्ये चांगली इनिंग साकारतोय. रिवर्स खेळला गेला. पाहू शकाल पडते. वा 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 वा, काय फटका सजवलाय. अजून एक चेंडू निघून सीमारेषा पार. आलाय चौकार. 4 धाबा. महागडा षटक म्हणावा लागेल. तब्बल 18 धाबा या षटकामध्ये आल्यात. सांघिक धावसंख्या 22. आता जर पाहिलं गेलं तर धनंजय बिदाडेची बॅट तळपली आहे. 3 चेंडूमध्ये 14 धावावर तो खेळतोय. 2 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने. मागील सामन्यामध्ये जेव्हा तो बॅटिंगला आला होता तेव्हा 1 चेंडू 0वर तो बाद झाला होता. स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केला होता सौरभ बिराजदार या बॅटरसाठी. यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली नाझीम शेख. आणि पाहू शकाल ज्या बॅटरने मोठे फटके खेळले त्या बॅटरला गोलंदाजीने बाद केलाय. भावींनी यावेळेस पाहू शकाल फ्लायटेड लेग ब्रेक चेंडू टाकला होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न राहिला. हेलिकॉप्टर फसलाय. नाझीम गुलीच्या हातामध्ये समावेश झाला आणि गडी क्रमांक बाद झाला 4. धाबाधाब फलकावर आहेत 22. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. हे 2 षटका 22 धाबा. पहिल्या षटकामध्ये 4 धाबा, या षटकामध्ये 18 आल्या. धनंजय बिदाडेची छोटी पण चांगली इनिंग साकारून तो बाद झाला. 5 चेंडू त्याने फेस केले. 5 चेंडूंनी तब्बल धावा बनवल्या. ते म्हणजे जर पाहिले गेलं ना तर 18 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश माने बॅटिंगसाठी आलेत 6व्या क्रमांकावर. बघा तिसऱ्या षटकामध्ये कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल याच्यावर चर्चा केली जाते. पाहू शकाल केसरी वारलेला इंट्रोड्यूस केलं गेलं. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन येत आहेत. पॉवर 2 षटकं संपले गेले. 5 षटकांचे सामने आहेत. 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक. डावखुरा फलंदाज सौरभ बिराजदार आणि प्रथमेश माने यांच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे असं म्हणावं लागेल. बघा टॉप ऑर्डर बॅटिंग ऑर्डर थोडंसं कॉलॅप्स झाला. धाबा 22 आहेत परंतु 4 गडी बाद झाले. कृष्णा गवळी शिन्नर बाद झाले. 4 वर विशाल निगोट बाद झाले. 4 वर बबलू पाटील बाद झाले आणि 18 वर बाद झाले ते म्हणजेच धनंजय बिनथाडे. असे विकेट पडलेत. बघा 22 मध्ये एकही सिंगल नाही आहे. 1 षटकार आहे. तब्बल जर पाहिले गेले तर 4 चौकार सुद्धा आहेत. अशा प्रकारे धावा बनवल्या गेल्या. डावखुरापर्यंत सौरभ बिराजदार स्ट्राईकवर. पाहू शकाल डीप गली थर्डमॅनला खेळाडू, डीप स्क्वॅलिकला खेळाडू, लॉंग लेगला सजवले गेले. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन. आणि जर पाहिले गेले तर चला बाईकची जे लाईट्स आहेत ते बंद करायचे आहेत. हां थँक्यू. जर सामना सुरू करायचा आहे. स्क्वेअर लेगला बाईकची लाईट बंद करा. डीप थर्डमॅनला, लिफ्टीच्या बॅटर थर्डमॅनला. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. सुनील खर्डे तिकडे चेंडू वळवला गेला. चेंडू उसळी घेणार होता. मागील सामन्यामध्ये सुनील खर्डे चांगली बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट. सुनील खर्डे खूप दिवसांतर पाहिलं आणि त्याची बॅटिंग जी होती ती क्लास तो अजूनही राहिलाय. शुभक्त आहे आणि चांगली बॅटिंग त्यांनी केली मागील सामन्यामध्ये. खराब चेंडू, खराब दोन्ही हाताने तो खराब चेंडूचा उपयोग केला गेला. नो +6. 7 धावा आल्यात. पहिला बिमर बॉल, फर्स्ट बिमर टाकला गेलाय. पाहू शकाल वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये, फ्लायटिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये नो बॉल टाकला गेला केसरी वारली यांच्या माध्यमातून. आणि सौरभ बिराजदार अशा प्रकारे चेंडू सोडणार नाहीये. पहिला नो बॉल आला त्यावर षटकार ठोकला गेला. धावसंख्या 29 दबाव वाढला असं म्हणावा लागेल. दबाव बनवला गेलाय. 22 होत्या, 29 झाल्यात. फ्रिटचा बॉल आहे. फ्रिटचा चेंडू केसरी वारली गोलंदाज सज्ज झालाय.
फ्रीडचा बॉल उसळी घेणारा होता, टप्पाडू चेंडू बाहेर निघाला, बॅटर चप्पल तरी पडतो. वाह, काय सुरेख चेंडू आहे, राईट झालाय, सरप्राइझिंग बाउन्स म्हणावा लागेल. जर पाहिलं तर 1/4 ओव्हर 1 बाउन्स दिला गेला, पंच याच्या माध्यमातून 1 बाउन्सचा कॉल दिला गेला. केसी वारली फ्रीडचा बॉल नक्की निर्धाव टाकतोय. धावसंख्या 29, षटक क्रमांक तिसरा मार्ग असतो, 29 वर 4 गडी बाद. ही स्थिती आहे निजाम 11 या संघाची. शॉर्ट बॉलवर प्रहार, तडाख्याबंद षटकार, 6 धावा. दोन व्यक्तिमत्व यांच्यावर चर्चा झाली, ते म्हणजेच दोस्ती दुनियाचे राजे, ते म्हणजेच बॉबी भालेराव आणि भारत अहिरे यांची मैत्रीची चर्चा खूप मोठे राहिलेत मालेगाव मध्ये. अशी व्यक्तिमत्व पाहू शकाल. यांच्या नेतृत्वाखाली आपण स्पर्धा पाहतोय. धावसंख्या 6 पुढे 6 होते, 35, 35. दबाव वाढला, चला चेंडू लगेच पुरवायचा, सामना सुरू करायचा, जास्त वेळ घेऊ नका. बाईकची लाईट बंद करा समोर. हा बघा, तिकडे बॅटरला थोडा त्रास होईल, बाईकची लाईट बंद करा. धावसंख्या धावपल 35, 35. थोडसे महागडं षटक म्हणावं लागेल. पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल धावा खर्च केला 13. देखो, बाइक का लाइट बंद कराइए दोस्त, वहां पर बाइक का जो लाइट है उसको बंद करवाइए. पुढील चेंडू, चांगली बॅटिंग करतोय सौरभ. मागे निघून खेळायचा प्रयत्न होता, बॅकफुटला पाठवतो, वेगवान चेंडू ठेवला गेला, डॉट बॉल. बघा, जर पाहिलं गेलं पहिला चेंडू डॉट टाकला, 9वा षटकार, त्यानंतर फ्रीडचा बॉल डॉट टाकला, त्यानंतर षटकार आला, हा सुद्धा चेंडू निर्धाव आलाय. सौरभ बिराजचा मोठा फटका खेळेल का? कारण की .6 अशा प्रकारे षटक आपण आतापर्यंत पाहतोय. 4 मध्ये तब्बल 13 आल्यात. यावेळेस वेगवान चेंडू पाहू शकाल, खेळाडू आहे, मेन बोरा चेंडू लावला होते, धाव घ्यायचा प्रयत्न करणार नाहीये. डॉट बॉल आलाय, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 13 आल्यात, सांघिक धावसंख्या 35, 4 गडी बाद. तिसरा षटक मात्र मागणं षटक म्हणावं लागेल, 2 षटकार, 1 नो बॉल आणि तब्बल 4 चेंडू निर्धाव. या षटकामध्ये आतावर केसरी वारली या गोंदी केली आहे. 13 धावा आले त्या षटकामध्ये. सौरभ बिराजदार 6 चेंडू फेस केले, 2 षटकाच्या मदतीने 12 वर तो बॅटिंग करतोय. बघा, अजून एकही सिंगल आला नाहीये षटकार. चौकाने धावा आल्यात, 1 नोची धावा आली फक्त. यावेळेस वा, स्लॉट मध्ये होता, पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये, आलाय षटकार. मी सांगितलं ना, .6 अशा प्रकारे 19 धावा आले त्या षटकामध्ये. जर पाहिलं गेलं तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावा 41, 41, लॉस ऑफ 4 विकेट. बघा, सौरभ बिराजेचा शो मैदानाच्या आधी पाहिला आपण, जोरदार त्याने बॅटिंग केली. आता पाहू शकाल प्रथमेश माने स्ट्राईकवर आहेत. 41 धावा, 4 गडी बाद, तब्बल 13.37 सरासरी गाठली आतापर्यंत. 13.67 कॉर्नर रेट मैदानाच्या आतमध्ये चालतोय. निजाम 11 या संघाचा. परंतु नाझीम गुल्ली आलाय, गोलंदाजी मार्कवर सहज झाला. गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संघाकडून 4था षटक. धावा बसणार आहे. नक्कीच पाहू शकाल आमच्या या स्पर्धेमध्ये HG स्पोर्ट्स चे ऑनर मालक जनाब आसिफभाई मास्टर यांचं आगमन झालं. वेलकम आसिफभाई, आपला हार्दिक स्वागत असेल. मनाच्या अंतर्गाने आपलं स्वागत केलं जाईल महामानव चषकामध्ये. महामानव फाउंडेशन या पूर्ण टीमवर आपलं स्वागत असेल. HG स्पोर्ट्स चॅम्पियन्स चॉईस हे त्यांची टॅगलाईन राहिली आहे HG स्पोर्ट्सची. नाझीम शेख गोलंदाज मागवत सज्ज होतात. 41 धावा, 4 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. पहिला चेंडू रिव्हर्स खेळला, फटका फसला, डीप मध्ये खेळाडू नाहीये आणि पाहू शकत चेंडू 1 बाउन्स सीमारेच्या पार आलाय, चौकार, 4.
पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला गेला रिव्हर्सच्या रूपामध्ये. प्रथमेश माने बबलू पाटील यांचे भाचे आहेत. मामाने भाचे एका संघामध्ये खेळत आहेत. मामा ताकदवर बॅटिंग करतो तर भाच्या सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून बॅटिंग करतोय. चांगली फटका म्हणावा लागेल. यावेळी बॅकफुटला आलाय, चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या वरतून. हॅन हँडसम आलाय षटकार. वाह, काय षटकार ठोकलाय प्रथमेश माने. नक्कीच पाहू शकाल काय फटका सजवलाय. 2 चेंडूवर 2 मोठे फटके. पहिला चेंडू रिव्हर्स मध्ये चौकार ठोकला, तर स्क्वेअरच्या वरतून नाझीमवर हल्ला बॉल केला गेला. चांगला फटका खेचला गेला. 2 मोठे फटके, 51 धावा फटकावर. बघा मामा ज्या प्रकारे बॅटिंग करतात ना, तडाखेबंद ताकदवर फटके खेळतात, त्या प्रकारे भाचे सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून बॅटिंग करतोय. आणि 2 फटके इम्प्रेसिव्ह या बॅटरीने फटके खेचलेत. 51 धावा, 4 गडी बाद. अजून एक पाहू शकाल शॉट पाडलेला खेळाडू आहेत, परंतु चेंडू वळला गेला. पंच व्हाईट बॉल घोषित करतील. धावफलकामध्ये 52, 52. बघा 5 षटकांमध्ये 65 किंवा 70 च्या घरामध्ये संघ जर गेला तर एक चांगला फाईट बॅक आपणास पाहायला भेटेल. अजून एक रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वळवला गेला. अजून एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. चांगली कमबॅक म्हणावा लागेल. एक चौकार, एक षटकार, एक वाईट, त्यानंतर हा डॉट बॉल आला. पाहू शकाल चांगला फटका, तेवढा चांगला क्षेत्रक्षण केसरी वारली यांच्या माध्यमातून झालं. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. चांगली फेकी झाली आहे. एजी स्पोर्ट्सचे ऑनर आसिफ मास्टर आमच्या बरोबर जोडले. त्यांची टॅगलाईन राहिली आहे चॅम्पियन्स चॉईस, ही टॅगलाईन राहिली आहे. आणि खूप चांगले फॅब्रिक आणि चांगले टी शर्ट यांनी प्रोव्हाइड केली या स्पर्धेमध्ये. काल परवा रात्री कॉल केल्याने सकाळ सकाळ टी शर्ट पूर्णपणे बनवून एका रात्रीमध्ये काम करणे आसिफ मास्टर करू शकतात असं कळवलं गेलं आमच्याकडे. अप्रतिम काम आसिफ भाई, तुम्हाला हॅट्स ऑफ असणार आहे पूर्ण महामानव फाउंडेशन कमिटीकडून. मागे निघून खेळायचा प्रयत्न होता, वेगवान चेंडू नाझीम गुल यांच्या माध्यमातून, परंतु पाहू शकाल पंच व्हाईट बॉल घोषित करताय. व्हाईट चेंडू पंचाने दर्शवलाय. आणि जर पाहिलं गेलं तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाने. तिसऱ्या पंचांकडे हा कॉल पाठवला. तिकडे आमचे तिसरे पंच जतीन व्याल सर आहेत. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला होता. इट्स व्हाईट बॉल. बघा लेक्स्टर थोडंसं बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला. धावसंख्या 2 पद्धत फलकावर 54 धावा, 54 लॉस ऑफ 4 विकेट. 22 वर 4 गडी बाद होते 2 षटकामध्ये, परंतु मागील 10 चेंडूमध्ये तब्बल 32 धावा आल्यात. हे कुठं कुठे खूप महागडं धाव म्हणावं लागतील. बैठक खेळलाय डीप मध्ये, खेळाडू खूप दूर वाले, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार, 4. अप्रतिम बॅटिंग म्हणावी लागेल करतायत दोन्ही बॅटर. सौरभ बिराजदार 8 चेंडू 22 वर आहेत. प्रथमेश माने 4 चेंडू 11 वर बॅटिंग करतात. तब्बल जर पाहिलं गेलं तर 31 धावांची पार्टनरशिप झाली आहे, 37 धावांची. हा चांगला चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल नक्कीच चाललाय. तर पाहिलं गेलं तर षटकं संपले गेले. 4 षटकांची समाप्ती केली. धावा 58. अंतिम 6 चेंडू कुठला गोलंदाज सज्ज होईल यावर चर्चा होईल. परंतु मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचं. धर्मवीर प्रतिष्ठान दाभाडी, विपक्ष संघ जर पाहिलं गेलं तर माकासार 11. दोन्ही कॅप्टन इनिंग बरोबर टॉससाठी यायचं. बघा अंतिम 6 चेंडूमध्ये भागेश ठाकूर इंड्यूस केले गेले. 58 धावा,
एक काळ असं वाटतं की धावा थांबतील, पण तो प्रथमेश माने सौरभ बिराजदारनी जबाबदारी उचलली आणि तब्बल त्या बॅटमध्ये 36 धावांची पार्टनरशिप झाली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 36 धावांची पार्टनरशिप. 5व्या विकेटसाठी प्रथमेश माने 4 चेंडू 11 बॅटिंग करतात, 9 चेंडू 22 बॅटिंग करतात सौरभ बिराजदार. भागेश आलेत, नवीन गोलंदाज भागेश ठाकूर डावखरा गोलंदाज. अंतिम षटकामध्ये प्रथमेश माने स्ट्राईकवर. पहिला चेंडू सरळ बॅटने फटका तर खेळला, डीपमध्ये खेळाडू नाहीये, पाहू शकाल. सरळ बॅटने सीधी बात, नो बकवास, आलाय चौकार, 4 धाबा. प्रथमेश माने जर पाहिलं गेलं तर खूप चांगला फटका सजवला गेला आणि खेळाडू खूप दूरवर होते. पाहू शकाल मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले. डीप कव्हरला एक खेळाडू आहे, डीप गली थर्डमॅनला एक खेळाडू. यावेळेस प्रथमेश माने किसी की ना माने, ठोकलाय. भावी तिकडे होतं, वा अप्रतिम शतश म्हणावं लागेल. पाहू शकाल काय घडलंय. पंच तिसऱ्या पंचांकडे मागणी करतील बाउंड्री चेक करण्यासाठी. कुठून चिडवलं गेलंय, परंतु काय एफर्ट राहिले भाविड यांचे. प्रथमेश मानेचा फटका खूप चांगला राहिला होता, परंतु पाहू शकाल स्वतःला स्ट्रेच केलंय खेळाडूंनी. कुठून चेंडू वाढवले हे सुद्धा पाहिलं जाईल. बाउंड्री चेक करतायत, बाउंड्री चेक करतायत तिकडे तिसरे पंच. भावीन पुरेपूर हाईटचा उपयोग केले गेले, परंतु पंच नक्कीच दर्शवता येईल. सेफ आहेत, 5 धावा वाचवल्यात मित्रांनो. जर भावींची फिल्डिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण सांगतो ना, ऊंचाई नहीं मिलती है पैरों की एड़ियां उठाने से, ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों की एड़ियां उठाने से, ऊंचाइयां मिलती हैं कुछ कर दिखाने से. पायांचा टाचानं वरती उचलल्याने अप्रतिम शतक करून दाखवलं. लब्बल 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. फटका उंच, डीप मध्ये खेळाडू आहे, परंतु प्रेक्षक बनत असताना आणि पाहू शकाल चेंडू सहज सीमारेषेच्या पार. निजाम 11 डगआउट कडे आलाय षटकार, 6 धावा. फटका लगावलेला 4 गडी बाद. चांगला फटका पाहू शकाल. डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूवर तुषार बसवत पोहोचला, चेंडूला फील्ड करतो, पैकी बिगानी केली आहे. एकदम नक्कीच परिपूर्ण करतात, दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. तब्बल त्या पाहिले गेलं तर 70 धावा त्या फलकावर आहेत. अठ्ठेचाळीस धावांची पार्टनरशिप लगावली गेली. काय पार्टनरशिप झाली, 48 धावांची पार्टनरशिप दोन्ही बॅटरच्या माध्यमातून झाली आहे. त्यामध्ये 29 धावा सौरभ बिराजदार, 16 धावा प्रथमेश माने, 11 चेंडू 29, 6 चेंडू 16वर प्रथमेश माने आहेत. त्यावेळेस स्लोवर चेंडू पाहू शकाल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे, विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल प्रथमेश मानेला. आणि पाहू शकाल गडी क्रमांक 5वा बाजार पडतो. 48 धावांची पार्टनरशिप लगावली आहे. अप्रतिम बॅटिंग. विनंती करेल धर्मवीर प्रतिष्ठान दाभाडी संघाचे कॅप्टन, आणि एका बाजूला पाहिलं गेलं तर माकासार 11 संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचं. 5 मध्ये 12 झालेत. 70 धावा फलकावर. अण्णा भंडारी नॉन स्ट्राईक एंडवर आहेत बॅटर. लोकल बॉय मालेगावचे बॉय, लोकल बॉय आहेत इन ऍक्शन अण्णा भंडारी. परंतु सौरभ बिराजदार खेळी खूप चांगली राहिली. 11 चेंडू त्यांनी फेस केले, 29 धावा त्यांनी बनवल्यात. 70 धावावर 5 गडी बाद झाले. तो नक्कीच बदल करतात भागेश ठाकूर अंतिम चेंडूसाठी. सौरभ बिराजदारसाठी नक्कीच थोडासा बदल करतात. डीप लॉंग ऑन, कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वार लेग खेळाडू आहे. डीप लॉंग ऑफ लेग खेळाडू आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट कव्हर सर्कलच्या आतमध्ये. अंतिम चेंडू या षटकामधला. पाहू शकाल उसळी घेणारा चेंडू होता. मीन बोला चेंडूला अडवतात नक्कीच. लॉंग स्टॉप रिझन मध्ये फेकी झाली, एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. 22चा कॉल, 5 दर्शवत आहे. षटक क्रमांक संपले गेलेत 5. 71 धावा दाखल कर, 72 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं प्लीज. 72 72 धावांचं लक्ष असतं बघा. लाईनअप मध्येच मैदानाच्या बाहेर यायचं आहे.
प्रत्येक फिल्डिंग करत लाईनअप मध्येच मैदानाच्या बाहेर लाईनअप मध्ये आले नाही तर पॅनलाइज केलं जातील, तुम्हाला दक्षता घ्या. त्या जर inning तर सामने 4 षटकांचे खेळ दक्षता घ्यायचे. बघा आपण इनिंगच्या पहिलेच अनाउन्समेंट केली होती, ते म्हणजेच धर्मवीर प्रतिष्ठान दाभाडी आणि माकासार 11 2 मिनिटांमध्ये कॅप्टन आले नाही ते 4-4 ओव्हरच्या मॅचेस होणार, 4 षटकांचे सामने होणार. दक्षता आपण घ्यायची दोन्ही कॅप्टन्स. सर दीपेश माळी आणि तंझील चला घाई करा, लगेच टॉससाठी यायचं. चला प्लीज प्रतीक कॅप्टनला पाठवा लगेच. बघा आमचे इकडे आहेत एजी स्पोर्ट्सचे मालक आसिफ भाई, करूया टॉस. पुढील चला धावत द्या कॅप्टन, धावत द्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, लगेच द्या. प्रतीक धावत द्या लगेच. चला आसिफ भाई आपके हम दस्तेवार से टॉस करेंगे अगली मैच का, जहां पर लूजर उधर मैच खेला जाएगा धर्मवीर प्रतिष्ठान दाभाड़ी और उसके सामने आप देखेंगे टीम माकासर 11. आसिफ भाई का हम टॉस कर रहे हैं, पर चॉईस कॉल दिया जा रहा है फर्स्ट ऑफ, आणि चॉईस कॉल असणार आहे भिवंडी संघाचा. हेडचा कॉल केला गेला आणि जर पाहिलं गेलं तर इट्स अ हेड. प्रतीक आपण यायचं इकडे. टॉस जिंकलात प्रतीक, टॉस जिंकला, निर्णय का असणार आहे? फर्स्ट बॅटिंग. पहिला सामना गमावला, हा जर सामना डुओड आहे. इकडून हे 5 षटकं बॅटिंग करायचे आहेत किंवा बॅटिंग करणार आहे. 5 षटकं पर्यंत पोहोचणार बॅटिंग किती धावा जाण्याचा प्रयत्न, कारण की मागील सामना 6 षटकामध्ये 68 धावा थांबले होते, तो सामना डिपेंड करणार नाहीये. 60 करायचं ट्राय करू. असं वाटतंय नाशिक भागामध्ये आला आणि फ्री एंट्री टुर्नामेंट फ्लड लाईट मध्ये एवढी मोठी स्पर्धा, याबद्दल काय सांगेल? टुर्नामेंट खूप चांगला आहे, पण जिंकायचे ट्राय करू. प्रतीक धोदडे नक्कीच अजिंक्य नक्कीच टॉस गमावलाय. फिल्डिंग तुम्हाला करायची आहे, जर टॉस जिंकला निर्णय कसा, फिल्डिंगच घेतली असती किंवा बॅटिंग? फिल्डिंगच करणार होतो. नक्कीच मनासारखा निर्णय आलाय. टॉस गमावण्याचा आपल्या मनासारखा भेटतं, खूप आनंदित पण होतो. आणि हा सामना महत्त्वपूर्ण त्यासाठी असणार आहे, कारण की हा सामना इकडून जिंकला तर एक अजून संधी भेटणार आहे. समोरचा संघ सुद्धा चांगला आहे, परंतु मागील सामन्यात जे चुका झाल्या ती कुठून ना कुठून काढून नवीन नवीन खेळण्याचा प्रयत्न असणार. नक्कीच मागच्या मॅचमध्ये थोडं कॉम्बिनेशन जमलं नाही, या मॅचमध्ये कॉम्बिनेशन चांगलं करू आणि जिंकायचा प्रयत्न करू. संघ काही चेंजेस, सेम प्लेइंग खेळणार आहे, सेम प्लेइंग राहील. तुला कसं वाटलं जेव्हा तुम्ही पोहोचला मैदान लाईट्स? मला खास करून महामानव चषकामध्ये जे ट्रॉफीज आपण पाहतोय ना, ते आपल्या संविधान लिहिलं आहे त्यांच्या ट्रॉफी, त्यांचेच आपण महात्मा फुले असतील, महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या ट्रॉफीज पाहून तुला कसं वाटतंय? हा थोडा कॉन्सेप्ट आहे आणि कुठं नसतं, पण यावेळेस महामानव चषकने फर्स्ट टाइम ऑर्गनाईज केला आहे. ट्रॉफीज वगैरे छान आहेत आणि टुर्नामेंट पण चांगला आहे. तो लाईट आहे डीम, पण ठीक आहे, तेवढा काही फरक नाही पडत, पण चांगला आहे. याच्यापेक्षा पण चांगलं करू शकतात महामानव चषक. धन्यवाद अजिंक्य, बेस्ट ऑफ लक. आसिफ भाई हमारे देंगे. आसिफ भाई आपको आप क्या कहेंगे? आपकी विभाग की ये टूर्नामेंट है, आपके दोस्त हैं, आपके साथ हमेशा रहते हैं, और ये टूर्नामेंट करने के लिए कितने मेहनत वो लोग लेते हैं, इसके बारे में आप? टूर्नामेंट करने में तो किसी की भी बहुत ज़्यादा मेहनत रहती है, क्योंकि कैसा है टूर्नामेंट, और टूर्नामेंट तो उससे ज़्यादा काम रहता है. टूर्नामेंट में कैसा है कि यार टू जेड
सब तैयारियां करनी पड़ती है। और ये तो बॉबी भाले की टीम है, ये बहुत अच्छा काम करते हैं, इनके जो साथ में दिन रात खड़े रहते हैं लोग। मेरी तरफ से एजी स्पोर्ट्स की तरफ से इनको बेस्ट ऑफ लक। और टूर्नामेंट बहुत अच्छा है, और मैं समझता हूँ कि तकरीबन है ना 25-30 साल बाद एमएसजी कॉलेज ग्राउंड पे नाइट टूर्नामेंट हो रहा है, और बहुत बड़ी बात है मालेगांव के लिए। थैंक यू बॉबी भालेराव टीम। जरूर बॉबी भालेराव और भरत अहिरे उनकी पूरी टीम को हेड्स ऑफ रहेगा महामानव फाउंडेशन के लिए। बहुत बहुत शुक्रिया आसिफ भाई। आप बैठेंगे हमारे मंच पर जहां पर मैच का लुत्फ उठाएंगे। चलेंगे कॉम्बॉक्स में जहां पर अक्षय पांडव रहेंगे हमारे साथ कॉम्बॉक्स में। धन्यवाद। सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सुनील खर्डे ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि साथीनं जर आपण पाहिलं तर केसरी वारली हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या ओव्हर करता धनंजय भिंताडे ज्याला गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. बघूया धनंजय भिंताडे त्याचा मारा कसा असेल. सुरुवात थोडीशी अस्खलित राहिली होती, मात्र त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं. डावाच्या सुरुवातीला जर आपण पाहिलं तर कृष्णा गवळी सारखा महत्वाचा बॅटर ज्याला माघारी परतवलं होतं, मात्र त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 72 उभ्या राहिल्यात. पहिला बॉल चांगला चेंडू होता, थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय आणि विकेट कीपर पर्यंत गेला होता. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 72 धावा खूप मोठ्या आहेत असं नाही आहे, मात्र चांगली बॅटिंग करताना त्या धावा डाफलकावर लावता येऊ शकतात. चांगली गोलंदाजी करून या धावा डिफेंडिंग करता येऊ शकतात. दोन्ही संघांना समसमान संधी आहे. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का हा प्रश्न होता, उत्तर आलंय नाही. एक रन ती कंप्लीट झाली. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होते. हे बघा तिथे मोठ्या फटक्याकरता शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला, बाहेरच्या बाजूने निघत होता, फटका फसला गेला, मात्र क्षेत्ररक्षक तो दूर राहिला. आणि त्याचं कारण जर आपण पाहिलं तर तिथे एक धाव ती पळून पूर्ण केली गेली. ज्या एकेरीनं आपलं वैयक्तिक खातं सुनील खर्डे यांनी उघडलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 0-1 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 चा खेळ तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 बॉल योग्य टप्प्यावर ते पडत असताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र वाह चांगला फटका. बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय, बॉल चाललाय फाईन लेग मधनं सीमा रेषा पार. केसरी वारलीनं आपलं खातं चौकारनिशी उघडलंय. धावसंख्या ती हॅलो जेही प्रेक्षक टॉवरवर बसलेत तिथनं उठायचंय. लाईटच्या टॉवरवर कुठल्याही प्रेक्षकांना बसू नये. आमचा आवाज आपल्याला ऐकायला येतोय तर मग थोडंसं बाजूला व्हा. प्रत्येक लाईटच्या टॉवरवरनं प्रेक्षकांनी तिथनं बाजूला बसायचंय. थोडंसं बाजूला सरकून बसा. कुठल्याच कॅमेराच्या टॉवरवर किंवा मग लाईटच्या टॉवरवर आपण बसू नका एवढीच विनंती आहे. इतरत्र खूप साऱ्या जागा आहेत तिथे बसा आणि क्रिकेटला एन्जॉय करा. 3 बॉलचा खेळ, धावसंख्या 5 या आकड्यावर. धनंजय भिंताडे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, पहिलं षटक ते हाताळत असताना आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. जाहीर 11 पालघर जिल्ह्यातील एक जुने जाणते खेळाडू, स्टार क्रिकेटर इलियासभाई पठाण यांच्या माध्यमातून हा संघ आपण सध्या पाहताय. जाहीरभाई यांचा हा संघ. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर निजाम 11 हा संघ सन्माननीय निजामभाई यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये. आणि यावेळेस एक चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. धनंजय भिंताडेनं पुढे टाकण्याचा प्रयत्न केला, योग्य तऱ्हेनं ओळखलं आणि तदनंतर या बॉलला अगदी दर्जेदार पद्धतीनं लॉंग ऑफ च्या क्षेत्रामधनं खेळला. नोचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय.
9+4 टोटल 5 या रन्स या बॉलवर मिळतील. धावसंख्या आता एकेरीकडनं दुहेरीकडे 10 वर. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, अगदी योग्य तऱ्हेनं बॉलला वळवलंय. चेंडूला वळवलं होतं ते ओळखलं आणि त्यानंतर फक्त दिशा दर्शवण्याचा प्रयत्न केला. मात्र या फटक्याकरता क्षेत्ररक्षक तो घेतला गेला होता. त्यानं जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं 1 रन 2 रन तिथे दाफलकावर जोडल्या गेल्या. एकच धाव आहे तिथे थोडीशी कोरिंग मिस्टेक होती. 1 च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 11 धावा या दाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा तिथे आक्रमणाचा प्रयत्न, मात्र पंचांनी तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली. ओव्हर स्टिपिंग आहे की नाही ते तिथे चेक केलं जात आहे. इट्स अ फेअर बॉल. इथे तुम्हाला दाखवलं जात आहे तिथे अगदी थोडक्यानं बचावलाय गोलंदाज. मात्र योग्य टप्प्यावरचा बॉल पडलाय ते तेवढंच महत्वाचं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर 11 धावा. 5 चेंडूचा खेळ तोच समाप्तीला आलाय. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज धनंजय भिंताडेला आपण पाहत आहे. सुनील खर्डे स्ट्रायकर एनकडे या. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा टप्पा खाल्यानंतर बाहेर काढला. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात. येणारी 4 षटकं ती इथनं शिल्लक आहेत आणि या 4 ओव्हरमध्ये एक मोठा पल्ला तो तुम्हाला इथे गाठायचा आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 61 धावसंख्येची गरज आहे. पर ओव्हर 15 च्या जवळपासची सरासरी ती तुम्हाला अधोरेखित करावी लागेल. 15 च्या सरासरीनं रन्स त्या दाफलकावर जोडावे लागतील. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पर ओव्हर 15 ची सरासरी म्हणजे खूप जास्त मोठी आहे असं नसतं. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एखाद्या ओव्हरमध्ये 1-2 षटकार ते सहजतेने येऊन जातात आणि 2-2 षटकार जर या 3 ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाले तर निश्चित या मॅचचं चित्र वेगळं असू शकतं. या आधीच्या मुकाबल्यामध्ये शेवटच्या क्षणी चित्तथरारकपणे गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करत असताना तिथे टीम निजाम 11 मॅच जिंकली होती. तोच निजाम 11चा संघ सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहताय. अगदी चांगली संघ बांधणी निजाम 11च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मध्ये तिथे परिवर्तन झालंय. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर अनिकेत तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया अनिकेत त्याची गोलंदाजी कशा पद्धतीने असेल. समोर केसरी वारली ज्याला आपण स्ट्रायकर एंडकडे पाहता. यावेळेस मात्र इम्प्रोवायझिंग फटका गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं. बॉलला तिथे स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. बटन बॉल मध्ये कनेक्शन ते तेवढंसं प्रॉपर राहिलं नाही. त्याचंच कारण बॉल निर्धावच्या स्वरूपाने गणला जाईल. अनिकेतचा हा बॉल जर आपण पाहिला तर हे बघा टप्पा खाल्यानंतर थोडीशी उसळी घेतली होती. मला वाटतं तिथं बेल्ट सुद्धा त्याची लाईट ब्लिंक होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. मात्र बेल्ट सॉफ्ट नाही आहे. पुढचा बॉल अनिकेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते. यावेळेस मात्र उभ्या उभ्यानं बिहाइंड विकेट खेळण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी ठरवला. बॉलला पाठवलंय सीमा रेखा पार. रन्स मिळतील 4. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला आणि इनफिल्डच्या वरनं अगदी सहजतेने खेळताना जी प्रॅक्टिस खेळपट्टी आहे कॉन्क्रीटची त्यावर चेंडू पडला आणि त्यानंतर अधिक वेगानं सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला. ज्या 4च्या मदतीनं धावसंख्या ती आता पुढे सरकते जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झाला. अनिकेत जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर तिथे बिहाइंड विकेट जास्तीत जास्त रन्स मिळवण्याचा इरादा तो
केसरी वारली ज्यानं मैदानाच्या आतनं दर्शवलाय तोच केसरी. स्ट्रायकर एंडकडे आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला चेंडू अगदी पुढे खेळवलं. लोवर फुलटॉस होता. एक सिंगल ती त्यावर पळून पूर्ण केली जाईल. एकेरीच्या मदतीनं लेग बाईकच्या स्वरूपाने येणाऱ्या या एक रनच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना 16 16 ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. प्रयत्नार्थी परमेश्वर असं आपण ऐकत आलोय आणि ते सरथीचे प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतनं करावे लागतील. नुसते साधे सुधे प्रयत्न चालणार नाही, कारण एका महाशक्तीच्या विरोधात जर तुम्हाला विजय साकार करायचा आहे तर मग लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. अनिकेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय समोर डावकुरे हातानं स्ट्रायकर एंडकडे फलंदाज सुनील खर्डे. बाहुबली म्हणून ओळखलं जातं आणि इथे तो बाहुबलीचा रोल त्याला अदा करावा लागेल. मात्र यावेळेस चेंडू नजरेतनं हटला. टप्पा खाल्यानंतर थेट बबलू पाटील यांच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावला एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. हे बघा इथे टप्पा खाल्यानंतर चेंडू हलकासा आत आला असं वाटलं होतं तिथे फलंदाजाला की बॉल बाहेरच्या बाजूने निघेल. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र कट शॉट दर्जेदार पद्धतीने इथे पेशकश केलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकारामध्ये होईल परावर्तित. रन्स मिळतील 4. ऑफस्टम्पच्या बाहेर जागा होती त्या जागेचा योग्य त्याने वापर केला. याआधीही याच लाईनवरनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे उच्च जो उसळी होती ती थोडीशी जास्त होती त्यामुळे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नव्हतं. मात्र यावेळेस जर आपण पाहिलं तर अगदी समोर बॉल मिळाला आणि त्यामुळे खूप चांगलं पदलालित्य दाखवलं आणि त्यानंतर हा कट शॉट नजर खूप चांगल्या पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर गडगून ठेवली आणि त्यामुळे हा चौकार तो मिळवता आला. धावसंख्या 20 आहे. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. पुन्हा एकदा त्याच दिशेनं कट करण्याचा इरादा होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. यावेळेस जर आपण पाहिलं तर वेगामध्ये थोडासा बदल केला होता. ओव्हर एक बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा थोडीशी कोरिंग मिस्टेक आहे ती क्लिअर करून घ्यायची आहे. 5 बॉल झालेत. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल तो आता प्रगतीपथावर येईल. यावेळेस मात्र चांगला फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. पहिल्या टप्प्याखेरीज बॉल जाईल सीमारेषा पार. रन्स मिळतील यावेळेस 4. एक चांगला फटका पुढे खेळवण्याचा प्रयत्न केला. ओळखलं मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळलं. लॉंग ऑफ मध्ये कोणी नव्हतं त्याचा फायदा घेतला आणि लॉंग ऑफ मधनं बॉलला नेलंय सीमा पार. मिळवलाय चौकार 4. दोन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस 25 ही धावसंख्या दाफलकावर पाहायला मिळते. बॉबी यांचे जवळचे मित्र आणि निफाड तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेटचा एक दर्जेदार खेळाडू, लेजंड खेळाडू समर रतार जे इथे येत आहेत. समर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी बॉबींच्या या स्पर्धेकरता महामानव चषक करता प्रत्येक वर्षी आवर्जून हजेरी असते समर रतार यांची आणि या वर्षीची ही या क्रिकेटच्या पर्वणीला एन्जॉय करण्याकरता समर इथे आलेत. समर आपलं स्वागत आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता यावेळेस प्राचारण केलंय ते गोलंदाज नजीर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल तेच तर्रार प्रचंड वेगानं तिथे बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा इरादा होता नजीर शेखचा आणि वेगानं बीट केलंय.
असं म्हणावं लागेल. तुमचा प्रचंड वेग कधी कधी तुमचं खूप चांगलं हत्यार बनून जातं. हे बघा तिथे अगदी प्रचंड वेगानं हा चेंडू हाताळला आणि वेगानं बीट केलाय. बॉलला तिथे विकेटच्या मागे नेण्याचा जो त्याचा प्रयत्न होता तो यशस्वी ठरला. चांगली विकेट किपिंग तिथे आपल्याला बबलू पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॉलला योग्य त्यानं कलेक्ट केलं. एक डॉट बॉल आलाय. यावेळेस पुन्हा एकदा आता केसरी हातबॉल आहे. त्याला चेंडू रीडच होत नाहीये, कळतच नाहीये, एवढा प्रचंड वेगानं चेंडू येत आहेत. आणि त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर सलगचा दुसरा डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वेग चांगला होता. बॉल आत आला. फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. नाझीर चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करतोय. नाझीर शेख ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका नाझीरच्या विरोधात. बॉलला खेळलाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत उचललं एक रन ती दाफलकावर जोडली गेली. असं म्हणतात युपी मधनं खूप जलदगती गोलंदाज येतात आणि त्याच युपी मधनं नाझीर शेख हाही गोलंदाज बिलॉंग करतो. अगदी प्रचंड वेगानं गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रचंड वेगानं चेंडू हाताळत असताना तिथे फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम ते त्याच्या वतीनं आपण मैदानाच्या आतनं पाहतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नाझीर शेख तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 72 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर 26 लागल्यात. सुनील खर्डे यावेळी चेंडूला पाहतोय, सोडून देतोय. बाकीचं काम पंचाने पूर्ण केलंय. इशारा केलाय इट्स अ नॉन प्लेबल. वाईड आहे, अतिरिक्त बाहेर पडलाय. धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. ती एकंदर 27-27. आता 15 बॉल मध्ये बनवायचे आहेत 45. त्यामुळे शांत राहून चालणार नाही. शांतता, संयम आणि कार्यक्रम असं आपण ऐकतो म्हणतो, मात्र क्रिकेटच्या खेळात खूप जास्त शांतता ती तुमच्या अंगलट येते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये होती भर. धावसंख्या 28. 28 धावा. या एक्स्ट्रा रन कुठेतरी पथ्यावर पडणारे असतील जर 1-2 मोठे फटके येणारे 3 बॉलमध्ये खेळले गेले. धावसंख्या आटोक्यामध्ये येईल. विजया करता एक चांगला प्रयत्न करता येईल. एक चांगली फाईट देता येईल. लढता येईल. संघर्ष करता येईल. 15 मध्ये बनवायचे आहेत 44. समोर सुनील खर्डे खूप जास्त शांत आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते तेवढ्या योग्यतेनं करणं आतापर्यंत त्याला शक्य झालेलं नाहीये. यावेळेस मात्र हा बॉल डाव्या स्टिकच्या बाहेर. सुनीलच्या खर्डेच्या विरोधात सातत्यानं एक्स्ट्रा बॉल ते इथे हाताळले जात आहेत. नाझीर गोलंदाजी करताना थोडंसं दिशेपासून भरकटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावरनं गोलंदाजी ती होत नाही आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर थोडेसे एक्स्ट्रा रन त्या इथे धावफलकामध्ये ऍड होत आहेत. 17 रन पर ओव्हर ती सरासरी तुम्हाला अधोरेखित करायची आहे जर या मॅच मध्ये तुम्हाला विजयावर शिक्कामोर्तब ते करायचे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज नाझीर पुढचा बॉल घेऊन समोर सुनील खर्डे तोच उभा आहे. यावेळेस मात्र हा बॉल सुनील खर्डे करता पुन्हा एकदा पंच म्हणताय 10 आहे वाईट. अतिरिक्त धावसंख्या त्या काही थांबायचं नाव घेत नाहीये. त्या धावसंख्येमध्ये वाढ ती सातत्यानं सुरू आहे. आतापर्यंत या ओव्हरचा जर आपण विचार केला तर जवळपास 4था वाईड आहे. सलगचा 4था वाईड तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या पद्धतीने एक्स्ट्रा चेंडू ते फलंदाजाचं मनोबल वाढवून जातात आणि इथे सलगचे 4 वाईट ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 मध्ये अजूनही 42 बनवायचे आहेत. आता जो करंट रन रेट आहे त्यामध्ये वाढ झाली आहे कारण एक बाउंड्री ती गिफ्ट मध्ये आली आहे. गोलंदाज नाझीर पुन्हा एकदा आपला जो चेंडू आतापर्यंत त्याने योग्यतेने हाताळलेला नाहीये तो हाताळण्याचा प्रयत्न म्हणजे एका बॉलवर आल्या 10 धावा. सुनील खर्डेनं यावेळेस बॉलला उचललंय आणि फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. दमदार
पॉवरफुल महामानव चषक षटकार 6. दमदार फटका, दर्जेदार फटका, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, योग्यतेनं त्याला पनिश केलंय. वेळ होता इथे मोठा फटका खेळण्याकरता. अखूट टप्प्याचे बॉल या विकेटवर आतापर्यंत तेवढेचे कारकीर्द साबित झालेले नाही आहेत आणि इथे जर आपण पाहिला तर तो अखूट टप्प्याचा बॉल योग्य तऱ्हेनं मिडल केला आणि त्यानंतर हा मोठा फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. आता 14 मध्ये बनवायचे 36. मॅच मध्ये जान फुकली या षटकारानं, मॅच मध्ये जागा निर्माण केली या षटकारानं. 14 मध्ये 36 बनवायचे आहेत. येणारे 2 बॉल मध्ये जर एक मोठा फटका इथे नाझीरच्या विरोधात मैदानात खेळला गेला तर मॅच ती बॅलन्स होऊन जाईल. येणाऱ्या 2 बॉलवर काय एक मोठा फटका इथे नाझीरच्या विरोधात खेळण्यामध्ये यश मिळेल बाहुबली सुनील खर्डेला. यावेळेस मात्र बॅटचा स्विंग चांगला होता, बॉल सीमा रेषा पार, व्हाईट प्लसच्या टोटल 5. आता करावं तर काय करावं हा खूप मोठा प्रश्न बबलू पाटील यांच्या सगट संपूर्ण टीमला पडलाय. कारण अडचणी त्या आता द्विगुणित झाल्यात, वाढल्यात. कारण या पंजानं या पंचवटी एक्सप्रेसनं मॅच मध्ये आली आहे टीम जाहीर 11. एक्के 40 धावा दाफलकावर. 14 मध्ये आता बनवायचे आहेत 31. नाझीरचं षटक सर्वात लांब षटक आहे या स्पर्धेमधलं, कारण आतापर्यंत कुठल्याच गोलंदाजाने एवढे एक्स्ट्रा बॉल टाकले नव्हते. अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि सध्या जर आपण पाहिलं तर 9 चेंडू टाकलेत त्यांनी हे 4 बॉल कंप्लीट करण्याकरता. अजूनही 2 बाकी आहेत. बघूया किती एक्स्ट्रा येतात की किती चांगले बॉल येत आहेत. नाझीरकडे प्रचंड वेग आहे, मात्र त्या प्रचंड वेगाला त्याला हत्यार बनवून घेता येत नाहीये. कारण तुमच्याकडे नुसता वेग असून चालत नाही, तुमच्या खांद्यावर तुमचा कंट्रोल हा गोलंदाजीमध्ये खूप महत्वाचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, संधी आहे विकेटची. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक सुनील खर्डेला माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट ती इथे संपादित केली आहे. सुनील खर्डे बाद. या आधीच्या मॅच मधला हिरो ज्याने जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली होती, निखिल मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. सुनील खर्डे ज्याच्या बॅटमधनं चांगले फटके इथे आपल्याला पाहायला मिळालेत. मात्र येणाऱ्या बॉलवर निखिल कशी बॅटिंग करतोय ते आपल्याला बघायचंय, कारण इथनं बॉल शिल्लक आहे 13 आणि या 13 मध्ये विजयाकरता अजूनही तुम्हाला रनची गरज आहे 31. 13 चेंडू 31 धावसंख्येचं समीकरण ते जुळवायचंय. काय जुळवलं जाईल की त्यापासून दूर ठेवलं जाईल. नवीन आलेला बॅटर निखिल काय करेल या मैदानाच्या आतनं ते आपल्याला इथे बघायचंय. प्रेक्षकांना उत्कंठा आहे, विजयी होईल कोण, कोण शेवटच्या मॅच मध्ये खेळण्याकरता पात्र ठरेल, कुणाला पुन्हा एकदा मैदानाच्या आतनं लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, झगडावं लागेल, ते इथे या मॅच नंतर आपल्याला कळणार आहे. येणारे 13 बॉल खूप महत्वाचे आहेत दोन्ही संघाच्या दृष्टीनं. इथे 13 मध्ये बनवायचे 31 बनवल्या जातील की 31 रोखल्या जातील ते आपल्याला या मैदानाच्या आतनं पाहायचं आहे. महामानव चषकचा हा थरार, जल्लोष, उत्साह तो आपण मैदानाच्या आतनं एन्जॉय करतोय. मॅच रंगतदार ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक सामना हाय व्होल्टेज ड्रामा या स्पर्धेमधला आपल्याला पाहायला मिळतोय. 13 मध्ये 31 ची गरज आहे. 13 ला उलट केलं तर 31 बनतात आणि 13 ला उलट करून 31 बनवावे लागतील. चांगला बॉल, पेस जनरेट केला, फलंदाजाला बीट केलं. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बबलू पाटील यांच्या ग्लोव्ज मध्ये विसावलाय, निर्धावच्या स्वरूपाने आलाय. ओव्हर झाली समाप्त. एक मोठं लांबडं षटक ते इथे समाप्त झालंय. 11 चेंडूंचं हे षटक. त्यानंतर आता विजयाकरता येणारे 12 बॉल 31 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलंय. केसरी 9 बॉल मध्ये 14 वर बॅटिंग करतोय. निखिल त्याच्या साथीने नुकताच जॉईन झालाय. पहिला बॉल त्याच्या बॅटमधनं निसटला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. या 2 फलंदाजांना मैदानाच्या आतनं या डावामध्ये विजयाच्या धावसंख्येची जी गरज आहे तिला गवसणी घालून द्यावी लागेल. काही त्यामध्ये या दोघांना यश येईल की गोलंदाज इथनं ही मॅच आपल्या बाजूने खेचून घेऊन जातील हे आपल्याला इथे बघायचंय. बबलू पाटील तिथे समजवतायत, गोलंदाजांना कानमंत्र देत आहेत. कानमंत्र हा विषय खूप मोठा आहे. तुम्हाला कोण शिकवतं आणि कसं शिकवतं आणि काय सांगतं तेही तेवढंच इम्पॉर्टंट असतं, तेवढंच महत्त्वाचं असतं. आपल्याला शिकवणारी व्यक्ती जर आपल्यापेक्षा अनुभवानं चांगली आहे आणि ती आपल्याला योग्य त्याचा सल्ला देते तर मग तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही.
इथे बबलू पाटील सारखा एक कसलेला खेळाडू ज्याने या टेनिस बॉल क्रिकेट मधले चढ उतार खूप जवळून पाहिलेत, ज्यानं या टेनिस बॉल क्रिकेटला खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलंय, तो खेळाडू जर तुम्हाला कानमंत्र देतोय तर तो निश्चित तुमच्या फायद्याचा असू शकतो. पंचांची थोडस हितगुज ऑर्गनायझरचं ते मैदानाच्या आतनं सुरू आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर परिवर्तन झालंय गोलंदाजी करण्याकरता. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सूरज गायकवाड जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या आधीच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करून ती मॅच त्यानं वाचवली होती. तो सूरज गायकवाड यावेळेस जर आपण पाहिलं तर महत्वाच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पेनल्टी मेट ओव्हर आहे. इथे जास्त धावा आल्या तर मग फलंदाजी करणारा संघ तो मॅचवर हावी होईल. मात्र एक चांगलं षटक जर त्याच्या वतीनं हाताळलं गेलं तर मग इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अर्थात निजाम इलेव्हनला या मॅचवर कुरघोडी करता येईल. इथे तिसऱ्या पंचांची मदत ती घेतली गेली आहे. वाईट आहे की नो ते तपासलं जात आहे. इट्स अ व्हाईट बॉल. हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 42 या आकड्यावर येणारे इथनं 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये विजयाकरता बनवायचे आहेत 30. केसरी वारली ज्याला आपण सध्या स्ट्रायकर एंड कडे पाहतोय, सिल्वाचा हा खेळाडू आहे गुजरात मधल्या. इथे मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरना दर्जेदार पद्धतीने खेळलाय. थांबवणं कठीण आहे. वेग प्रचंड आहे. बॉल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 4. मॅच ऑन. पहिल्या चेंडूवर केसरीने खेळलाय चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या आता ती वेगानं पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. इनफिल्डच्या वरनं चांगला कट शॉट तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. चौकारामध्ये परावर्तित केलंय सूरज गायकवाड जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस मात्र चांगला फटका कव्हर मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. बॉल जमिनीशी खेळत बागडत सुसाट वेगानं जातोय सीमा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर खेळलाय चौकार. 4. आता मॅच ती बनतीये, रंगतदार स्थितीमध्ये जातीये कारण सूरज गायकवाड त्याला टार्गेट केलंय. सलगचे 2 बॉल त्याच्या विरोधात चौकार खेचलेत. या 2 चौकारांच्या मदतीनं धावसंख्या ती 50 कमचा 50 धावा या राफलकावर जाहीर 11 या टीमच्या आपण मैदानात पाहताय. येणारे इथनं बॉल शिल्लक आहे 10 रन बनवायच्या 22. केसरी वारली जो मैदानाच्या आतमध्ये गरजतोय बरसतोय. मॅच मध्ये आम्ही आहोत हे सांगतोय, लढतोय आणि झगडतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा टॅप केलाय. बॅक टू द बॉलर खेळलं होतं. चांगली फिल्डिंग सेल फॉलो थ्रू मध्ये बॉल इथे डॉट आलाय. आता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 9 मध्ये बनवायचे आहेत 22.
येणारे 3 बॉल खूप महत्वाचे असतील या डावातले. या 3 बॉलवर जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा खूप चांगली जागा इथे जाहीर 11 हा संघ निजाम 11च्या विरोधात ती मिळवू शकतो. येणाऱ्या बॉलवर काय इथे जागा निर्माण केली जाईल की निजाम 11चा गोलंदाज सूरज गायकवाड या मॅच मध्ये टीमला परत घेऊन येईल. काय घडेल या मॅच मध्ये ते आपल्याला इथे बघायचंय. चांगला बॉल, फुलर लेन द बेस्ट वेपन. त्या फुलर लेनचा वापर केला, इथे चुकी करतोय विकेटच्या मागे. एक रन ती कंप्लीट केली गेली आहे. एकेरीच्या मर्जीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 51. 51 धावा या राफलकावर आहेत. कृष्णा गवळी यांना आपण विकेट कीपर पाहतोय. क्रिकेटचा खेळ तो थंड डोक्याने खेळला जातो. इथे तुमचं डोकं गरम झालं, इथे तुम्ही स्वतःवरचा जो कंट्रोल आहे तो जर हरवून बसलात तर मग होत्याचं नव्हतं व्हायला या क्रिकेटच्या खेळात वेळ लागत नाही. हा खेळ असा आहे ना जिथे राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. या खेळात वेळ बदलते, फक्त ती वेळ बदलवण्याची धमक, ती कुवत तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे आणि तीच कुवत इथे मैदानात तुम्हाला दाखवावी लागेल. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला इनफिल्डच्या वरनं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, 1 रन कंप्लीट केली. कव्हर मधनं दुसऱ्याचा प्रयत्न, वा चांगली रनमिटेड विकेट. तेच दौड, 2 धावा त्या इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 रन करता हरणाचा वेग तो प्रदान करत असताना फलंदाजांनी या 2 धावा पूर्ण केल्यात. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 7. रन बनवायच्या 19. मॅच मध्ये जान फुगली आहे. प्रेक्षकांनाही उत्कंठा लागली, या मॅच मध्ये जिंकेल कोण, या मॅच मध्ये चांगला खेळेल कोण, ही मॅच कुणाच्या नावावर जाईल, कोण शेवटच्या मॅच मध्ये खेळण्याकरता पात्र ठरेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सूरज गायकवाड. यावेळेस मात्र हा बॉल निखिलच्या विरोधात त्यानं योग्य टप्प्यावर हाताळला, त्याला शांत केलं, विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. एक महत्वाचा निर्णायक षटक सूरज गायकवाडनं हाताळलंय आणि या ओव्हरमध्ये त्यानं मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आलाय तो टीम निजाम 11ला. आता येणारे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि या 6 बॉल मध्ये रन बनवायच्या 19. 6 बॉल 19 ची गरज आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. कुणा एका टीमच्या बाजूने अजूनही झुकलेली नाहीये, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे जिथे 6 बॉल 19 धावा खूप जास्त स्लॉग ओव्हर मध्ये आहेत असं म्हणता येणार नाही. मात्र गोलंदाजी त्याकरता कुणाला प्राचारण केलं जाईल, कुणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल. फ्रंटलाईन गोलंदाज पहिल्या ओव्हर करता वापरलेला गोलंदाज त्याला आणलं जाईल की आणखी वेगळ्या गोलंदाजाला वापरलं जाईल, काय केलं जाईल, इथे सर्वानुमते निर्णय घेतलाय. ज्यांना खूप जास्त एक्स्ट्रा बॉल ते गोलंदाजीच्या माध्यमातून हाताळले होते त्या नाझीरला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणण्याचा हा निर्णय घेतलाय. थोडासा अचंबित करणारा निर्णय आहे प्रेक्षकांच्या दृष्टीनं. मात्र टीम आहे ना तिला ठाऊक असतं की आपला खेळाडू कसा आहे, आपला खेळाडू किती काबिलियत तारीफ आहे, त्याची गोलंदाजी जर त्याला संधी दिली तर ती विजयापर्यंत घेऊन जाऊ शकते. ते टीमच्या कर्णधाराला आणि टीमला ठाऊक आहे. या टीम मध्ये अनुभवाचा भंडार बबलू पाटील आहे, त्यामुळे निर्णय योग्यच घेतला असेल. मात्र क्रिकेटचा खेळ आहे जिथे प्रत्येक घेतलेला निर्णय योग्य ठरतोच असं नाही. नाझीर आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 दिल्या होत्या, या ओव्हरमध्ये 19 डिफेंड करायचे आहेत. वेग तर आहे. समोर केसरी आहेत ज्यांना पहिले 2 बॉल डॉट टाकले होते. कदाचित ते कारण असेल की इथे नाझीरला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलंय, कारण ज्या नाझीरनं जेव्हा केसरी स्ट्रायकर एंडकडे होता त्याला 2 बॉल डॉट टाकले होते, त्याच्या समोरनं चेंडू फिरवले होते. कदाचित ते डोक्यात असावं बबलू पाटील यांच्या आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय आणि नाझीरला इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलाय. बघा क्रिकेटमध्ये तुमच्या डोक्याचा वापर हा खूप महत्वाचा आहे. या खेळाची जेव्हा स्पेलिंग लिहिली गेली ना त्याखाली एक टॅगलाईन होती, इट्स अ जंटलमन गेम. चांगला बॉल, चांगला बॉल. बघा नाझीरवर विश्वास दर्शवलाय आणि तो उगाच दर्शवलेला नाहीये हे सांगत असताना एक चांगला चेंडू, फुलर लेनचा बॉल तिथे नाझीरनं हाताळलाय. एक सिंगल आली आहे. आता येणारे 5 बॉल आहेत, 3 षटकार मारायचे आहेत. 5 बॉल 3 षटकारांची गरज. कुणाच्या बाजूने झुकेल सामना, कोण जिंकेल या मॅच मध्ये, नाझीरच्या विरोधात काय 3 षटकार निखिलच्या बॅटमधनं आपल्याला इथे पाहायला मिळतील की या निखिलच्या विरोधात नाझीर चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करताना मॅच संपेल. बबलू पाटील आपल्याला विनंती आहे की मॅच स्पीडअप ठेवा, खूप जास्त वेळ घेऊ नका.
5 चेंडूचा खेळ तो बाकी या 18 धावसंख्येची इथनं गरज आहे. 18 मध्ये म्हणजे 3 षटकार या 5 बॉल मध्ये मारायचे. हे 3 षटकार या 5 बॉल मध्ये खेळले जातील का ते बघायचंय. निखिल स्ट्रायकर यांकडे आहे. निखिलच्या विरोधात गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज नाझीर आणि निखिल या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली खडाजंगी. त्यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. समोर खेळला क्षेत्ररक्षक आहे, बॉलच्या मागे धावतोय. 1 रन तिथे कंप्लीट केली. एक्स्ट्रा कव्हर मधनं दुसऱ्या करता कॉल आहे. कृष्णा गवळी, वाह काय विकेट किपिंग केली आहे. लाजवाब. बॉलला कॅरी केला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट लावली. माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं पतन केलंय. निखिल त्याच्या पारीचा अंत. खेळाडू बाद. इलियास पठाण यांचे सुपुत्र राहिल पठाण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहायला मिळतात. पिता पुत्र दोन्हीही एकाच टीम मध्ये खेळताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. इलियास पठाण यांचे सुपुत्र राहिल पठाण सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात आहेत. येणारे 4 बॉल ते शिल्लक आहेत आणि राहिलला 4 बॉल मध्ये इथे गगनचुंबी प्रहार, 3 गगनचुंबी प्रहार मैदानाच्या आतनं पेशकश करायचे आहेत. काय इथे राहिलच्या बॅटमधनं हे 3 षटकार ते पाहायला मिळतील. चला गेम स्पीडअप करा. खूप जास्त वेळ दवडला जातोय, खूप जास्त उशीर होतोय प्रत्येक मॅच मध्ये. 5 ओव्हरची मॅच असेल तर 1 तासापेक्षा जास्त वेळ जातोय. त्यामुळे विनंती आहे की इथे वेळ वाचवत खेळ तो प्रत्येक टीम न करावा. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क, सज्ज राहायचे. पुढचा बॉल गोलंदाज नाझीरचा, समोर स्ट्रायकर एंडकडे राहिल पठाण. नाझीर आणि राहिल पठाण या दोघांमधला संघर्ष. यावेळेस मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. फुल लेंथवर टाकला, बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. 1 रन तिथे कंप्लीट केली. दुसऱ्या धावेकरता वेगानं आलेत. जोपर्यंत फेकी आली 2 सुरक्षित. आता येणारे बॉल शिल्लक आहे 3 मध्ये बनवायचे आहेत 15. मॅच रंगतदार आहे, मॅच ऑन आहे. या 3 बॉल पैकी पहिल्या 2 बॉलवर 1 मोठा फटका आणि एखादी डबल ट्रिपल रन आली तर मॅच आणखी रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकते. हा बॉल खूप महत्वाचा. या बॉलवर रन येणं ते या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर रन आल्या तर मग ही मॅच ऑन राहील. या बॉलवर जर गोलंदाजानं योग्य टप्प्याची हाताळणी केली तर ही मॅच वेळेआधी इथे टीम जाहीर 11च्या हातात निसटत असताना टीम निजाम 11च्या हातामध्ये जाऊ शकते. नाझीर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. समोर राहिल पठाण तो त्याच्या विरोधामध्ये फलंदाजी करण्याकरता पाहायला मिळतोय. नाझीर आणि राहिल या दोघांमधलाच हा खेळ आहे. या दोघांमधलंच हे द्वंद्व युद्ध आहे. कसं रंगेल ते इथे आपल्याला बघायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फसला. झेल झाला तर मॅच कब्जात येईल आणि झेल झालाय. ही मॅच आपल्या कब्जामध्ये घेतली आहे टीम निजाम 11. निजाम 11 या संघाला विजयाच्या जवळपास शुभेच्छा द्यायला हरकत नाही, कारण अगदी योग्य टप्प्यावरचा हा बॉल टाकला आणि त्यावरचा फटका फसला. बॉल हवेत राहिला आणि तिथे योग्य त्यानं झेल तो तिथे कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निजामबाई त्यांच्या मालकीचा हा संघ आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहत आहे. मालेगाव टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमातून ही सातत्यानं खुल्या गटाचे संघ किंवा मग लीग फॉर्मॅटमध्ये संघ ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल विजयाकरता 15ची गरज आहे. इथे एक्स्ट्रा बॉल टाकले जाणार नाही तर मग या मॅच मध्ये जागा ती निर्माण होऊ शकते. मात्र या गोलंदाजाने या आधीच्या मॅच मध्ये जवळपास 10 धावा एक्स्ट्रा दिल्या होत्या 1 चेंडू टाकताना. त्यामुळे इथनं शाश्वतीपूर्वक ते सांगता येणार नाही. यावेळेस मात्र नाझीरचा हा बॉल वेगवान. नाझीर काबिलियत खूप आहे, कारण या सीझन मध्ये सुपर ओव्हर मध्ये भावेश पवारच्या विरोधात जेव्हा गोलंदाजी करता आला होता कोकणातील स्पर्धेमध्ये तेव्हा नाझीरनं फक्त 3 धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याची काबिलियत कुठेही कमी नाहीये हे टीमला ठाऊक आहे आणि त्यामुळेच नाझीरवर खूप जास्त विश्वास दर्शवला गेला. जे बाईक आता आले आपल्या लाईट लगेच बंद करा. बाईकच्या ही विनंती आहे. विकेटच्या मागे बाईक आले लगेच मित्रांनो लाईट बंद करा. यावेळेस मात्र नो लुक खेळण्याचा इरादा तो फोल ठरला आणि इथे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे विजयी होतीये टीम निजाम 11. निजाम 11 या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा त्या इथे आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच
या पारितोषिकाकडे आपण जातोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं दमदार खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवला, नाव त्याचं सौरभ